विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय अभ्यासले. काय होतं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय? आठवण करून घेऊया. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि ह्याच प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला सराव संच 1.4 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. त्यातील प्रश्न पहिला आपण घेऊया. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर आपल्याला दिले 3:5, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला शोधायचे. तर आपल्याकडे प्रमेय आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे याचा अर्थ असा, जर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असेल. म्हणजे याचा अर्थ असा, 3चा वर्ग आणि 5चा वर्ग यांचं जे गुणोत्तर तयार होईल त्या गुणोत्तराच्या पटीत त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल. मग ते कसं मांडायचं? तर सुरुवातीला आपण ज्या प्रमेयाचा इथं उपयोग करतोय त्याचं नाव निर्देशित करायचं. समरूप समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय. आणि ह्या प्रमेयानुसार आपल्याला आता त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर सांगायचंय. तीनाचा वर्ग छेद 5चा वर्ग, म्हणजे याचा अर्थ असा, 9:25. ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असेल 9:25. म्हणजे याचा अर्थ असा, 3:5 या गुणोत्तराच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं त्या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं काय असेल? गुणोत्तर. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार आपण हे उत्तर या ठिकाणी काढू शकतो. प्रश्न तिसरा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQ. पुन्हा दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिले आहेत. त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ 80 आहे, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 125 आहे. तर खालील रिकाम्या चौकटी भरा. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यावरून काही रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या. तर जाऊया आपण चौकटींकडे. त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण टिंब चे क्षेत्रफळ. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचंय. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 80 ला 125. 80 ला 125. मग आता 80 आणि 125 आपल्याकडे प्रमेय काय आहे थोडंसं आठवण करून घ्या पुन्हा एकदा. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग विचार करा थोडासा, ही संख्या
आणि ही संख्या म्हणजे 80 आणि 125 या वर्ग संख्या आहेत का? प्रमेयानुसार या ठिकाणी आपल्याला वर्ग संख्या आल्या पाहिजेत किंवा या संख्यांची अशा पद्धतीने आपल्याला विभागणी करायची आहे की अंशस्थानी कुठल्या तरी एका संख्येचा वर्ग आणि छेदस्थानी एका संख्येचा वर्ग आपल्याला दिसला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? या दोघ संख्यांना अशा एका समान संख्येने भागावे की आपल्याला या ठिकाणी दोन पूर्ण वर्ग संख्या मिळतील. मग विचार करा, पूर्ण वर्ग संख्या आपल्या डोळ्यासमोर आणा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 यापैकी कोणत्या संख्येने या संख्यांना भागितलं म्हणजे भागाकार समान येणार आहे, किंवा कोणत्या तरी एका अंकाने भागितलं की आता आपण ज्या 10 पूर्ण वर्ग संख्या बघितल्या त्याच्यातल्या काही संख्या इथे येतील. 80 आणि 125, 125 ला फक्त 5 ने भाग जाऊ शकतो. मग 80 ला पण 5 ने भाग जातो का? आणि गेल्यानंतर या ठिकाणी वर्ग संख्या बरोबर भागाकार म्हणून येते का, हा विचार करणं गरजेचं आहे. मग 5 ने जर 125 ला भागितलं तर उत्तर काय येणार? किती? 5 125, 25 5 125. 125 ला जर 5 ने भागितलं तर 25 उत्तर येतंय. मग त्याच 5 ने जर आपण 80 ला भागितलं, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण या ठिकाणी या 125 ला 5 ने भागितलं, छेदाला 5 ने भागितलं, अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून अंशाला सुद्धा 5 नेच भागावं लागेल. आणि ह्या 5 ने जर आपण 80 ला भागितलं तर उत्तर येतं आपलं 16. म्हणजे 16/25 या ठिकाणी उत्तर आलं. दोघांना आपण 5 ने भागितल्यानंतर 5 5 आपोआप कॅन्सल झालं, म्हणजे याचा हा सममूल्य अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला. आता हा 16/25 म्हणजे काय? एबीसी या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग आणि पीक्यूआर या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग 25. मग संगत बाजूंची जोडी आपण घेतलेली या ठिकाणी AB छेद PQ म्हणजे 16 या संख्येचं वर्गमूळ या चौकटीत येणार आणि 25 या संख्येचं वर्गमूळ या चौकटीत येणार. म्हणजे याचा अर्थ असा PQ छेद AB छेद PQ चं उत्तर आलं 4/5 किंवा 4/5. या पद्धतीने लक्षात ठेवा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन वेगवेगळ्या संख्या जर आपल्याला दिल्या असतील तर त्यांचं रूपांतर अगोदर पूर्ण वर्ग संख्येत करून घेणं गरजेचं आहे आणि मग त्यांचं वर्गमूळ घेतले तर आपल्याला संगत बाजूंचे त्या ठिकाणी गुणोत्तर मिळतं. प्रश्न 4. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण LMN आणि त्रिकोण PQR दोन त्रिकोण समरूप आहेत. 9 गुणिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ. एक अट आपल्याला दिलेली आहे की PQR च्या क्षेत्रफळाच्या 9 पट आणि LMN च्या क्षेत्रफळाच्या 16 पट सारखं आहे. QR ची किंमत 20 आहे तर MN ची किंमत काढा. पुन्हा एकदा दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणून त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर LMN च्या MN बाजूचा वर्ग भागिले त्याच्याशी संगत असलेली PQR या त्रिकोणाच्या QR बाजूचा वर्ग. परंतु आपल्याला उदाहरणात एक अट दिली, त्या अटीवरून आपण काय लिहू शकतो बघा. 9 गुणिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले
त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ. आता या ठिकाणी हे जे गुणोत्तर आपल्याला पाहिजे, हे गुणोत्तर आपल्याला ह्या कंडिशन वरून काढता येईल. हा त्रिकोण PQR या ठिकाणी 9 ला गुणतोय, याला तिकडच्या बाजूला जर आपण नेलं उजवीकडे, तर त्रिकोण LMN ला तो काय करेल, भागेल. आणि हा 16 डावीकडे आणला तर तो 9 ला भागेल. म्हणून या ठिकाणी 9/16 बरोबर त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, हे गुणोत्तर आपल्याला मिळतं. त्या गुणोत्तराची किंमत आपण या ठिकाणी या समीकरणात टाकू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा, त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 9/16 आहे आणि बरोबर MN चा वर्ग छेद QR चा वर्ग. म्हणून 9/16 बरोबर MN चा वर्ग छेद QR चा वर्ग. या ठिकाणी आपल्याला QR ची किंमत दिली, ती आपण इथे टाकल्यास 9/16 बरोबर MN चा वर्ग तसाच्या तसा आणि 20 चा वर्ग केला 400 मिळेल. आता हा 400 इथं भागतोय, त्याला इकडच्या बाजूला आणला तर तो याला गुणेल. म्हणजेच MN वर्ग बरोबर 9/16 गुणिले 400. 16 ने आपण 400 ला भागूया. 16 × 1 16, 16 × 2 32, उरला 8, ठेवला 0, 16 × 5 80. आता या ठिकाणी आपल्याला MN वर्गाची किंमत पाहिजे, दिलेली आहे 9 गुणिले 25. 9 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे, 25 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. आपल्याला MN ची किंमत काढायची आहे, तर दोघांच्या वर्गमुळांच्या गुणाकार जर आपण केला तर आपल्याला MN मिळणार आहे. म्हणून MN बरोबर 9 चं वर्गमूळ 3, 25 चं वर्गमूळ 5 बरोबर 15. MN या रेषाखंडाची लांबी आपल्याला मिळाली 15 एकक. पुन्हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. परंतु आपल्याला त्या ठिकाणी एक कंडिशन दिली आहे, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या बाबतीत याच्या क्षेत्रफळाला 9 ने गुणलं, याच्या क्षेत्रफळाला 16 ने गुणलं की दोघं गुणाकार समान होतात. मग या ठिकाणी आपण त्याच्यावरून गुणोत्तर मांडून घेतलं. त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 9/16 येते. ती किंमत आपण याच्यात टाकली, MN चा वर्ग छेद QR चा वर्ग आपल्याला मिळाला. जर आपण इथं वर्गमूळ घेऊन शकतो डायरेक्ट, 3/4 येईल, MN छेद QR येईल, असे केलं तरी चालेल. किंवा तुम्ही 9/16 जसाच्या तसा ठेवला, 20 चा वर्ग 400 करून घेतला, MN वर्ग बरोबर 9/16 गुणिले 400 केलं तरी चालेल. आता 16 ने 400 ला भागून घेतलं आपण, 25 आलं. 9 च्या 25 चा गुणाकार केला 225 होईल आणि त्याचं पण वर्गमूळ घेतलं तरी उत्तर 15 येणार आहे. ह्या पद्धतीने MN या बाजूची लांबी 15 एकक त्या ठिकाणी आपल्याला मिळते. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार ज्याला जसं वाटेल त्या पद्धतीने उदाहरणाच्या वेगवेगळ्या पायऱ्या वापरून 15 या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. प्रश्न 5. दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची बाजू काढा. दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ दिलीत, ते दोन त्रिकोण समरूप आहेत. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ, दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ दिले 225 आणि 81. तर लहान त्रिकोणाची बाजू आपल्याला दिली 12 सेंटीमीटर
तर मोठ्या त्रिकोणाची बाजू काढा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर पुन्हा एकदा दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार दोन त्रिकोणांची नावं आपल्याला दिली नाही आहेत, पण लहान आणि मोठा असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग आपण गुणोत्तर घेताना व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. अंशस्थानी लहान घेणार असाल तर या दोन किमतींपैकी लहान किंमत अंशस्थानी लिहावी. मग आपण घेऊया लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ ज्याचं मोठं तो मोठा असेल, ज्याचं क्षेत्रफळ लहान तो त्रिकोण लहान असेल. म्हणून 81/225 या ठिकाणी गुणोत्तर मिळालं आपल्याला 81/225 आणि हे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. आपण या ठिकाणी लहान त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच लहान त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग छेद मोठ्या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग बरोबर 81/225. आणि या दोन्ही संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या दोन्ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. आणि जर का समजा यदाकदाचित या पूर्ण वर्ग संख्या नसतील तर यांना संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं. अंश आणि छेद दोघांना समान संख्येने भागून घ्यायचं आणि मागील उदाहरणाप्रमाणे यांना पूर्ण वर्ग संख्येत रूपांतरित करायचं. पूर्ण वर्ग संख्या असल्यामुळे आपण या ठिकाणी वर्गमूळ घेऊ शकतो. वर्गमूळ घेऊन वर्ग गायब झाला. लहान त्रिकोणाची बाजू छेद मोठ्या त्रिकोणाची बाजू बरोबर 81 चे वर्गमूळ 9 आणि 225 चे वर्गमूळ 15. आता उदाहरणात दिलेली एक बाजू आपल्याला आहे, ती आहे लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर. ती अंशस्थानी आपण या ठिकाणी टाकू शकतो. 12 छेद समजा याची लांबी आपण x घेतली बरोबर 9/15. तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. x ने 9 ला गुणायचं आहे. 9x बरोबर 15 चा 12 चा गुणाकार आपल्याला करायचं आणि जे उत्तर येईल ते या ठिकाणी मांडायचं आहे. 15 गुणिले 12 म्हणजे 180. 12 चा 15 चा गुणाकार येतोय 180. आता ह्या गुणाकाराला ह्या 9 ने भागल्यास आपल्याला x ची किंमत मिळणार, म्हणजेच मोठ्या त्रिकोणाची बाजू या ठिकाणी मिळणार. म्हणून मोठ्या त्रिकोणाची बाजू म्हणजेच x आणि तो x म्हणजे 180 भागिले 9. 9 दुने 18 0 0 आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या त्रिकोणाच्या बाजूची किंमत त्या ठिकाणी मिळालेली 20
सेंटीमीटर. या पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवू शकतो. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती दिल्या आहेत. एका त्रिकोणाची एक बाजू दिली आहे. तर उदाहरण कसं सोडवायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा गुणोत्तर मांडून घ्यायचं. गुणोत्तरे बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते हे दाखवायचं. वर्गमूळ घ्यायचे. वर्ग संख्या नसतील तर वर्ग संख्यांमध्ये रूपांतरित करून घ्यायचं. वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला दिलेल्या एका बाजूची किंमत त्याच्यात टाकायची. तिरकस गुणाकार करून x म्हणजेच उरलेल्या बाजूची किंमत आपण सहजपणे त्या ठिकाणी शोधू शकतो.